गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहोत असे समजून आपण या सुंदर सकाळच्या या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की या सर्व पृथ्वीवर जेवढे जीव आहेत, सजीव आहेत, त्यांचा सर्वत्र एक कोणीतरी दाता आहे आणि तो म्हणजे कोण बरं? तो म्हणजे माझा भगवंत। आणि या भगवंताच्या कृपेनं सर्व काही या पृथ्वीवर पानं आहेत, फुलं आहेत, सर्व काही त्याच्या मर्जीनं चालत असतं। म्हणजेच काय, असं म्हणतात ना की तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही कष्ट करा, परंतु जर देवाची इच्छा नसेल ना तर तुम्ही आनंदीसुद्धा राहू शकत नाही। माणसाने कितीही त्याचं डोकं चालवू द्या, कितीही मेहनत करू द्या, कितीही धनसंपत्ती त्याने एकत्रित जरी करून ठेवली ना, परंतु जर तुमचं काम बनायचं नसेल ना तर मग कधीच बनणार नाही। आणि जर देवाला तुमचं काम बनवायचं असेल मग तुम्हाला किती चिंता करण्याची काहीच गरज नाही। सर्व काही अगदी व्यवस्थित घडू लागेल। फक्त तुम्हाला एकच गोष्ट तुमच्या सोबत ठेवायची आहे, ते म्हणजे समाधान, इमानदारी आणि पूर्ण निष्ठेने स्वतःचं काम करणं। जर या तीन गोष्टी तुमच्या जवळ असतील ना तर तुम्हाला चिंता करण्याची गरज राहणार नाही। सर्व काही आपोआप होत जाईल। म्हणून आपल्या साधू संतांनी नुसतंच लिहून ठेवलेलं नाही, या आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना। जर देवाच्या मनामध्ये जर काही आलं ना की हे काय होणारच आहे तर तिथे काहीच चालणार नाही। तिथे अंधश्रद्धा चालणार नाही, तिथे जादूटोणा चालणार नाही, काहीच चालणार नाही। कारण परमेश्वराचं हे असतं ना ते सत्य असतं। त्यांनी जर ठरवलं ना हे काम होणारच आहे, त्याला कितीही अडथळे येऊ द्या, कितीही संकट उभे राहू द्या, ते परमेश्वराच्या मनामध्ये आहे ना तर नक्कीच ते होणार आहे। म्हणून समर्थांनी काय सांगितलेलं आहे की बघा, पूर्ण विश्वाचं बघा सांभाळ परमेश्वर करत असतो। पूर्ण विश्वामध्ये काय होणं काय होणार नाही ते संपूर्ण माझा भगवंत ठरवत असतो। मग त्याचं भक्त होणं आपलं परम कर्तव्यच आहे ना। जर आपण त्याचं भक्त झालो, जर आपण परमेश्वराची सेवा करायला लागलो, जर परमेश्वराची भक्ती करायला लागलो तर आपल्यासोबत परमेश्वर वाईट करेल का? कधीच करणार नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कधीही अहंकारामुळे माणसाने जास्त अति करू नये। जेव्हा अति होते ना तर त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही। म्हणूनच समर्थांनी प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक जीवाला हेच सांगितलेलं आहे की परमेश्वराचं नामस्मरण करायला हवं, परमेश्वराची उपासना करायला हवी। हेच जीवनाचं मूळ आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या लोकांचा देवावर विश्वास नसेल ना त्यांनी हे निरूपण नक्कीच ऐकायला हवं। देवावर विश्वास ठेवणारे असतात ना ते मनामध्ये एक विचार ठेवून जगत असतात। कितीही मेहनत करून जर ते कार्य होत नसेल ना तर ते सर्व काही करून पाहिलं जातं, तरीसुद्धा ते कार्य सफल होत नसेल तर समजून जा की त्या कामामध्ये देवाची सुद्धा इच्छा नाही। आणि जेव्हा तुमच्या इच्छेनुसार कार्य घडत असेल तेव्हा समजून जा की त्या कार्यामध्ये देवाची सुद्धा मर्जी आहे। कारण देव कधीही पृथ्वीवर स्वतः कार्य करण्यासाठी येत नाही,
देव आपल्याच माध्यमातून बघा वापर करून त्याचं जे कार्य करायचं असतं ना ते करून घेत असतो. म्हणून काही लोकांच्या या तक्रारीसुद्धा आहेत ना की आम्ही देवाला इतके मानतो तरीसुद्धा देव आमच्या मनाप्रमाणे कधीच काही कार्य करत नाही. तर त्यांना समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतील ना तेव्हा समजून जावं की परमेश्वर तुमची परीक्षा बघत आहे. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख निर्माण होईल ना तेव्हा समजून जावं की परमेश्वर आपल्या जवळ आलेला आहे. पण मनुष्य मात्र असा करतो का? तो कधीच करत नाही. जेव्हा त्याच्याजवळ संकट निर्माण होतात ना तेव्हा तो वाईट मार्गांचा अवलंब करतो, वाईट मार्गातून धन मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण हीच त्याची अधोगती असते ना. मग परमेश्वर जेव्हा आपली परीक्षा घेत असतो तेव्हा आपण मात्र कमी पडतो आणि मग नंतर परमेश्वराच्या नावाने आपण बोंबा मारतो की मी एवढी भक्ती करतो तरीसुद्धा परमेश्वर मला साथ देत नाही. पण तसं होईल का? परमेश्वर सर्व काही पाहत असतो. हा भगवंत आहे ना, कधी रंकाचा राजा बनवेल आणि राजाचा रंक बनवेल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून अहंकार कधी करू नका. बघा, नम्रतेने वागा. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावामध्ये एक निर्धन ब्राह्मण राहत होता. तो दिवसभर गावोगावी भटकून जी काही भिक्षा मिळवत असे ना त्यावरच त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याच्या कुटुंबामध्ये फक्त त्याची एक पत्नी होती आणि एक मुलगा होता. परंतु कधीकधी भिक्षा मिळतसुद्धा नसे आणि कधी मिळत असे. तो कसं तरी आपलं पोट भरत होता. तो कधी पूर्व दिशेला भिक्षा मागायला जात असे तर कधी पश्चिम दिशेला जायचा तर कधी उत्तरेला जायचा. हे त्याचं असं काम होतं ना, निरंतर चालू होतं. त्याचा मुलगा होता. बघा, त्याचा विद्या ग्रहण करण्याचं वय झालं होतं आणि त्या अगोदर यज्ञ करणं जरुरी होतं. पण यज्ञ करण्यासाठी पैशाची व्यवस्था कशी करायची आणि 7 ब्राह्मणांना भोजन हे सगळं कसं संभव होईल? ब्राह्मण जेव्हा सकाळी सकाळी पूजा पाठ करून भिक्षेसाठी जात असे तेव्हा त्याची बायको रोज मुलाचा यज्ञ करायचा आहे म्हणून आठवण करून देत होती. पण एके दिवशी ब्राह्मण त्याच्या बायकोला म्हणाला, हे असं भिक्षा मागून चालणार नाही. मला पैशाची व्यवस्था करण्यासाठी शहरामध्ये जावं लागेल. त्याच्या बायकोनं त्याला एक भिक्षापात्र झोळीमध्ये घालून दिलं आणि ब्राह्मण दुसऱ्या शहरात जाण्यासाठी निघाला. तेव्हा तो ब्राह्मण खूपच साधा आणि भोळा होता. ब्राह्मण अनोळखी रस्त्यांवरून जेव्हा चालून चालून थकला आणि संध्याकाळ झाली होती, तो एका विशाळ झाडाखाली असलेल्या त्या पारावर झोपला. तो खूपच थकला होता आणि त्यानं लगेच बघा त्याला झोप लागली. योगायोगाने त्याच दिशेने विधी आणि विधाता पक्षाच्या रूपामध्ये भ्रमण करत होते. थोडा आराम करण्यासाठी ते झाडावर बसले आणि झाडाखाली झोपलेल्या या निर्धन ब्राह्मणाला पाहून बघा भगवंत म्हणाले, हा बघा बिचारा, ब्राह्मण गावोगावी भिक्षा मागत असतो पण भिक्षा मागून त्याचं पोटही भरत नाही आणि आता मुलाचं उपनयन संस्कार जवळ आले आहेत. तो कसं करणार? त्याच्याकडे धनही नाही. तुम्हाला या ब्राह्मणावर दया येत नाही. बघा, या विधीचं बोलणं ऐकून विधाता म्हणाला, हे भाग्यवान, सर्वांना आपलं कर्मफळ भोगावं लागतं आणि सुख आणि दुःख आहे ना हे तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं. पण जर तुमच्याप्रमाणे मला पण दया येऊ लागली तर या जगातलं सगळं दुःख नष्ट होऊन जाईल. तेव्हा विधी म्हणाली, ते काहीही असू द्या, तुम्हाला या ब्राह्मणासाठी काही ना काही उपाय करावाच लागेल. बघा, आपण पाहत आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये कधीकधी दुःख येतं, कधीकधी सुख येतं, पण मनुष्य मात्र देवाला दोष देत राहतो. पण स्वतःच्या कर्माकडे तो पाहतो का? कधीच पाहत नाही. तेव्हा विधाता म्हणाला, यालाच म्हणतात ना श्रीअट्ट. बघा, ही जी कथा आहे, बघा, पार्वती मातेनं भगवान शंकराला विचारलेलं आहे
की मनुष्य जेव्हा दुःखी असतो ना, मनुष्य खूप दुःखामध्ये हैराण झालेला असतो, तेव्हा त्याची काळजी तुम्ही करायला हवी. पण पण भगवंत काय म्हणत आहेत की प्रत्येकाची विधात्याचं विधान आहे ना, या अगोदरच सर्व नशीब ठरलेलं असतं. आणि त्याला जर नशीब पलटवायचं असेल ना, तर कर्मच श्रेष्ठ करावी लागतात, तेव्हाच नशीब पलटत असतं. म्हणून शिव भोलेनाथांनी पार्वतीला सांगितलं, श्रीहट्ट आहे ना, या विधात्यानं विधीला एक झोळी दिली आणि म्हणाला, भाग्यवान ही झोळी घ्या, ही झोळी त्याच्या डोक्याजवळ ठेवा. या झोळीमध्ये मिठाई आहे आणि या झोळीमुळे त्याचं दुःख दूर होऊन जाईल. विधीनं त्या झोळी ब्राह्मणाच्या डोक्याजवळ ठेवली आणि दोघेही उडून गेले. जेव्हा ब्राह्मण जागा झाला, तो झोळी पाहून चकित झाला. त्याने झोळीमध्ये पाहिलं तेव्हा तो खूपच आनंदीमध्ये झाला. त्या झोळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया होत्या. तो ब्राह्मण उपाशी होता. त्यानं पोट भरून मिठाई खाल्ली आणि मिठाई खाल्ल्यानंतर ही झोळी भरलेली होती. त्याने विचार केला की ही जादूची झोळी मिळालीच आहे, मग तर आता शहरात जाऊन काय उपयोग बरं. तो परत निघाला. आपल्या गावी जात असताना संध्याकाळ झाली होती. तेव्हा ब्राह्मणाचा बघा एक मिठाईचं दुकान दिसलं. त्याने विचार केला की तो आजची रात्र इथेच थांबेल. मिठाईवाला त्या ब्राह्मणाला ओळखत होता, कारण तो पहिल्यांदा पण भिक्षा मागण्यासाठी येत होता. पण आज त्याने भिक्षा नाही, फक्त एक रात्र घालवण्यासाठी जागा मागितली. ब्राह्मण त्या मिठाईवाल्याच्या घरी थांबला आणि ब्राह्मणाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मिठाईवाला आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला की असं कोणतं कारण आहे की नेहमी दुःखी राहणारा ब्राह्मण आज खूपच आनंदी दिसत आहे, भिक्षा पण मागत नाही. मिठाईवाल्याची नजर त्याच्या झोळीवर पडते. रात्री जेव्हा ब्राह्मण गाढ झोपेत होता ना, तेव्हा मिठाईवाला त्याच्या जवळ आला आणि हळूच त्याची झोळी घेतली. झोळी घेऊन तो आपल्या बायकोजवळ गेला. दोघांनी झोळीमध्ये आतमध्ये पाहिलं ना, तर त्यामध्ये भरपूर मिठाई होती. दोन्ही पती पत्नीनं सगळ्या भांड्यामध्ये मिठाई भरून ठेवली आणि मग ती झोळी ब्राह्मणाच्या डोक्याजवळ जशी होती तशीच ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण उठला आणि आपलीच झोळी घेऊन आपल्या गावी जाऊ लागला. तो 1-2 दिवसामध्ये आनंदित आपल्या घरी परत आला आणि ब्राह्मणाला पाहून त्याची बायको क्रोधित झाली आणि रागाने म्हणाली, 2 दिवसात असं कोणतं काम केलं की एवढा आनंदी दिसत आहात. ब्राह्मण हसून म्हणाला, भाग्यवान धैर्य धर, सगळं सांगतो, एक थाळी घेऊन या. त्याच्या बायकोला काहीच समजत नव्हतं. ती थाळी घेऊन आली आणि ब्राह्मणानं थाळीमध्ये झोळी उलटी केली, तर त्या झोळीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईने ती थाळी भरली. त्याची बायको चकित झाली. ब्राह्मणानं आपल्या हाताने बायकोला मिठाई भरवत म्हणाला, भाग्यवान, जेवढं खायचं आहे ना, मन भरून खा. ब्राह्मणानं सगळी हकीकत आपल्या बायकोला सांगितली. ब्राह्मणीला पण मिठाई देऊन खुश केलं. ज्याच्या घरामध्ये मीठही नव्हतं, आता ते पंचपक्वान्न खात होते. आता ब्राह्मण भिक्षा मागायलाही जात नव्हता. तो आपल्या घरी संध्याकाळी गायत्री मंत्र करून खाऊन पिऊन आराम करत होता. गावातले लोक आश्चर्यचकित झाले की काय रहस्य आहे. ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघेही एवढे आनंदित आहेत. काही दिवसानंतर शेवटी हे रहस्य गावातल्या लोकांना समजलं. आता ही गोष्ट राजालाही समजली. राजा खूप लालची होता. त्यानं ब्राह्मणाला आपल्या राजमहालामध्ये बोलवलं. ब्राह्मणानं राजाला आदराने नमस्कार केला आणि राजाने ब्राह्मणाला समजावलं, झोळी त्याच्या घरी ठेवली तर चोरी होण्याची शक्यता आहे. त्या झोळीला तू मला दे, त्या बदल्यात तुला मी 50 सुवर्णमुद्रा देईन. ब्राह्मण काही वेळ विचार करू लागला आणि विवश होऊन ती झोळी राजाला दिली आणि राजानं दिलेल्या पैशावर मुलांचं पूर्ण संस्कार केलं. राहिलेले पैसे दुकानदारांना दिलं. दुकानदार आता त्यांच्या घरी राशन पाठवू लागले. काही दिवसानंतर ते पैसेही संपले. आता ब्राह्मण परत दरिद्री झाला होता. शेवटी ब्राह्मणाने निश्चय केला
की तो परत गावोगावी भिक्षा मागण्यासाठी जाईल. कारण असं म्हणतात ना की सुखानंतर मिळालेलं जे दुःख असतं ना ते खूपच कष्टकरी असतं. बघा, तो गावोगावी भिक्षा मागण्यासाठी जाऊ लागला. एके दिवशी ब्राह्मणाची बायको म्हणाली, तुम्ही एकदा त्या अनोळखी रस्त्यांवरून परत जावा. कदाचित परत एखादा चमत्कार घटित होईल. कदाचित परत आपले चांगले दिवस येतील. ब्राह्मणाला त्याच्या बायकोचं हे बोलणं पटलं. तो दुसऱ्याच दिवशी परत त्याच अनोळखी रस्त्यावरून निघाला. रात्र होता होता तो त्या विशाळ झाडाजवळ पोचतो आणि रात्र झाल्यानंतर झाडाखाली झोपी जातो. आणि विधी आणि विधाता पुन्हा पक्षाच्या रूपामध्ये तिथे येऊन त्याच झाडावर बसले होते. विधी विधात्याला बघा म्हणाली, हे विधाता, तुम्ही जी झोळी दिली होती त्या झोळीमुळे त्यांचं दुःख नेहमीसाठी दूर झालं नाही. तेव्हा विधाता म्हणाला, ती झोळी राजाजवळ आहे. मग विधी म्हणाली, काहीतरी मार्ग काढा. विधात्यानं पण तसाच विचार केला. मग परत एकदा एक नवीन झोळी ब्राह्मणाच्या डोक्याजवळ ठेवली आणि तिथून निघून गेले. सकाळी जेव्हा ब्राह्मण जागा झाला त्यानं पाहिलं तशीच एक सेम झोळी त्याच्या डोक्याजवळ होती. ब्राह्मणानं नवीन झोळी पाहिली. त्याने आनंदित झोळी उघडली तेव्हा त्यातून अचानक हात आणि पाय बाहेर आले आणि ब्राह्मणाला मारू लागले. ब्राह्मण ओरडू लागला. मग त्याने कशी तरी ती झोळी सरळ केली तेव्हा ते हात आणि पाय त्या झोळीमध्ये गेले. ब्राह्मणाने ती झोळी बंद केली आणि झोळीला घेऊन तो मिठाईच्या दुकानामध्ये पुन्हा गेला. ब्राह्मण झोपताच मिठाईवाल्याने घरातली सगळी भांडी एकत्र केली आणि पती पत्नीनं झोळी उलटीसुद्धा केली. तसं त्यातून हात आणि पाय निघाले आणि दोघांनाही मारू लागले. दोघेही ओरडून रडू लागले. त्यामुळं सगळा गाव गोळा झाला. मग ब्राह्मण तिथे आला आणि म्हणाला, मिठाईवाल्याने माझ्याकडून 200 रुपये घेतले होते. जर त्याने पैसे दिले ना तर मी ही सगळी जादू घालवू शकतो. मिठाईवाला आणि त्याच्या पत्नीनं घाबरून 200 रुपये दिले. मग ब्राह्मणाने झोळीचं तोंड सरळ केलं आणि हात आणि पाय झोळीमध्ये गेले. ब्राह्मण आता झोळी घेऊन खरेदी करू लागला होता. गावातल्या लोकांना वाटू लागलं होतं की यावेळी ब्राह्मणाला पैशाची झोळी मिळाली आहे. ही बातमी राजाला मिळाली. राजानं ब्राह्मणाला आदरानं राजमहालामध्ये बोलावलं. ब्राह्मणाचा खूपच आदर सत्कार केला. यावेळी ब्राह्मणाने झोळीच्या बदल्यामध्ये 4 गाव स्वतःच्या नावावर करण्याचं वचनसुद्धा घेतलं. राजाने दानपत्र लिहून ब्राह्मणाला दिलं आणि राजा झोळी घेऊन आनंदामध्ये आतमध्ये गेला आणि आपल्या पत्नीला बोलावलं. राजा राणीने झोळीत तोंड उघडून तिला उलट केलं. तसं झोळीमधून हात पाय निघाले आणि दोघांनाही मारू लागले. राजा राणी ओरडू लागली. राजा राणीचा हा आवाज ऐकून शिपाई पळत पळत आले. तेव्हा ते हात आणि पाय शिपायांना सुद्धा मारू लागले. तेव्हा राजा ब्राह्मणाला मदत करण्यासाठी विनंती करू लागला. ब्राह्मण म्हणाला, महाराज, जर तुम्ही माझी पहिली झोळी परत दिली तर कदाचित मी तुम्हाला या संकटातून बाहेर काढू शकतो. कारण ही झोळी आहे ना दुसऱ्याची झोळीची बहीण आहे आणि जोपर्यंत हिची बहीण अर्थात दुसरी झोळी मिळत नाही ना तोपर्यंत ही झोळी थांबणार नाही. राजाने पटकन पहिली झोळी परत केली. ब्राह्मणाने दुसऱ्या झोळीला सरळ केलं. तेव्हा ते हात आणि पाय त्या झोळीमध्ये परत गेले. तेव्हा राजा राणी आणि शिपायाची मारापासून सुटकासुद्धा झाली. ब्राह्मण पहिली झोळी घेऊन आनंदाने आपल्या घरी निघून गेला. त्या झोळीच्या चमत्कारामुळं ब्राह्मण आणि त्याची बायको खूपच श्रीमंत झाले. मग काही दिवसानंतर विधी आणि विधात्यानं पाहिलं की आता ब्राह्मणाचं सगळं संकट दूर झालं आहे. तेव्हा विधात्यानं आपले दोन्हीही चमत्कारी झोळ्या परत घेतल्या आणि निघून गेले आणि ब्राह्मण आणि त्याची बायको सुखात आणि समाधानामध्ये जीवन जगू लागले. समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय की मनुष्याच्या जीवनामध्ये किती जरी दुःख असलं ना, किती जरी दरिद्री असली, पण त्याच्या अंतरात्म्यामध्ये या वैखरीमध्ये
रामाचं नामस्मरण असेल ना, तर चमत्कार व्हायला वेळ लागत नाही. तुमच्या जीवनामध्ये किती संकट जरी आलं ना, तरी नामस्मरण कधीच सोडू नका. ही 2 वेळची उपासना सांगितलेली आहे ना, ती कधीच सोडू नका. कारण ही उपासना असते ना, या मनाला जागृत करत असते, या मनाला धैर्यवान बनवत असते, ऊर्जावान बनवत असते. म्हणून जर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की समर्थांची बघा ही उपासना आहे, समर्थांनी सांगितलेली ही उपासना आहे, आपल्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडवत असते. कारण जे आपण काम हाती घेतो ना, ते सर्व श्रेष्ठ पूर्ण काम होत असतं. म्हणून आपण ही कथासुद्धा ऐकलेली असेल की भक्त प्रल्हाद होता. बघा किती कष्ट सहन करावे लागले, तरी त्यांनी नारायण नाम सोडलं का? हे निरंतर नामस्मरण या हृदयामध्ये चालू ठेवलं. जिथे पाहाल ना, तिथे नारायण दिसत होता, तिथे भगवंत दिसत होता. तरीसुद्धा बघा किती त्याला कष्ट सहन करावे लागले, पण तरीसुद्धा परमेश्वराचं नाम या वैखरीमधून सोडलं का? कधीच सोडलं नाही. कारण त्यांना माहीत होतं, भक्त प्रल्हादाला माहीत होतं की माझा परमेश्वर आहे ना, माझी परीक्षा पाहत आहे. आणि ही परीक्षा बघा, आपल्या जीवनात एवढी मोठी परीक्षा पाहतो का कधी? भगवंतावर आपली कृपा आहे की एवढं मोठं दुःख आपल्याला कधीच देत नाही. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाला एवढं मोठं दुःख दिलं, तरीसुद्धा त्या प्रत्येक परीक्षेमधून भक्त प्रल्हाद पासच झाला ना. मग समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये तर काहीच दुःख नाही, तुमचं जीवन एकदम सुखी आहे, तरीसुद्धा तू भगवंताला का दोष देतो? तू त्या परीक्षेमध्ये उलट पास होत नाही आणि उलट भगवंताला दोष देत असतो. पण जेव्हा भगवंताच्या मनामध्ये असतं ना, तर तुमच्या जीवनामध्ये रंकाचा राजासुद्धा होऊ शकतो आणि राजाचा रंकसुद्धा होऊ शकतो. म्हणून ही अहंकार नावाची गोष्ट आहे. हा अहंकार नावाचा राक्षस आहे ना, त्याला कधीही आपण ताब्यामध्ये ठेवायला हवं. कारण जेव्हा अहंकार ताब्यामध्ये नसतो ना, तो कधीही राक्षस बघा आपल्या जीवनामध्ये येतो ना, आणि कधी राख रांगोळी करून जाईल ना, सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही करायचं आहे ना, ते नम्र होऊन करावं. कारण जिथे नम्रता असते ना, तिथे भगवंत आपल्यासोबत असतो. आणि भगवंताला बोलावण्याचं एकमेव मात्र हे कारण आहे की ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या पूर्ण जीवनामध्ये नम्रता असते, त्याला वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक वेळ तुमची आहे, हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेमध्ये व्यर्थ करू नका. कारण का? कारण जीवनामध्ये अडचणी त्यांनाच येत असतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नसतात. कारण एकतर जिंकतात किंवा शिकतात तरी. म्हणजे प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. म्हणून प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल ना, तर ती सेवा नसते, तो व्यापार केलेला असतो. म्हणून शक्यतो कुणाचेही उपकार कधी घेऊ नका. आणि जर का घेतले ना, तर त्या व्यक्तीलाही तशी मदत करा. म्हणून पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. म्हणून अनुभव आहे ना, अनुभवासारखा जीवनामध्ये दुसरा कोणीच गुरु नाही. कारण का? कारण प्रत्येक वेळी मनुष्याला हा अनुभव सांगत असतो की आपण कसे आहोत, समोरचा व्यक्ती कसा आहे, हा अनुभव सांगत असतो ना. पण माणसाच्या मनामध्ये जेव्हा अहंकारी नावाचा राक्षस येतो ना, तो सर्व या गोष्टी विसरायला भाग पाडतो. म्हणून श्रीराम रूपी हे नाव आहे ना, तिच्यामध्ये आपल्याला बसायचं आहे आणि त्या नावेमध्ये निवांत झोपी जायचं आहे. कुठे जाईल, काय होईल याचा तुम्ही विचार करू नका. ते नाव आहे ना, योग्य मार्गावरच जाणार आहे. पण जर तुम्ही या अहंकार रूपी नावेमध्ये बसला ना, तर तुम्ही डोळे उघडून जरी ठेवले ना, तरीसुद्धा ते नाव अधोगतीकडेच जाईल. पण दुसरीकडे श्रीराम नामरूपी हे नाव आहे ना,
तिथे तुम्हाला डोळे उघडे ठेवण्याची गरज नाही. तुम्ही निवांत झोपून जा आणि निवांत झोपून गेले ना तरी तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत ती नावसुद्धा पोचेल आणि तुम्हाला उठवायला सुद्धा भगवंत येईल. म्हणजेच आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये घाबरण्याची गरज नाही, भीती बाळगण्याची गरज नाही. आपले कर्म असतील ना तर ते नाव योग्य वेळी आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोचेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की अंधारा असतो ना त्या अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळत असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्याला प्रकाशाची गरज आहे. मग म्हणून आपण अंधाराला विसरून जायचं का? तर कधीच विसरायचं नाही. कारण आपल्या जीवनामध्ये अंधारसुद्धा येणार आहे आणि प्रकाशसुद्धा येणार आहे. आणि जेव्हा अंधार होतो ना तेव्हाच प्रकाशाची जादू कळत असते ना. बघा, अंधारच झाला नाही तर प्रकाशाची जादू आपल्याला समजेल का? म्हणून तसंच आपल्या या मानवी जीवनाचं आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय सुखाची जी ऊर्जा असते ती समजेल का? आणि जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं ना तेव्हा मनुष्य उंच भरारी घेऊन सुखाकडे बघा पोचू लागतो. आणि जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये सुख येतं बघा, कधी माणसाच्या जीवनामध्ये भरपूर सुख असं आलं ना तेव्हा माणूस अहंकारी बनतो. आणि त्याचा अहंकार उतरवण्यासाठी त्याचा अहंकार बघा राख रांगोळी करण्यासाठी बघा दुःखाची पण गरज असते. म्हणून दुःखही सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे जर माणसाच्या जीवनामध्ये जर दुःख नसेल ना तर माणूस बघा त्याच्या जीवनामध्ये काही अर्थ राहील का? कधीच राहणार नाही. म्हणून दुःख सुखापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण का? कारण दुःखाचे बघा पावसाळे पाहिल्याशिवाय सुखाचे पावसाळे निर्माण होतात का? कधीच होत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगली माणसं असतील ना त्यांना जपून ठेवा. कारण या काळाचा भरोसा नाही, कधी मृत्यू येईल आणि कधी आपण निघून जाऊ ना काही कळणार सुद्धा नाही. म्हणून जी लोक सरळ मनात उतरतात ना त्यांना सांभाळून ठेवा. आणि जी मनातून उतरतात ना त्यांच्यापासून सावध राहा. बघा, आपण पाहिलं असेल समुद्रात किती मोठी वादळं येतात, किती मोठं संकट निर्माण होतं, पण समुद्र आपली शांतता कधी सोडतो का? कधीच सोडत नाही. म्हणून दृष्टिकोन आहे ना हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारातच परावर्तित करायचा असतो. पण मनुष्य मात्र जेव्हा त्याच्या जीवनात संकट निर्माण होतं तेव्हा तो राग त्याच्या जीवनामध्ये येतो आणि त्या रागामध्ये त्याचा दृष्टिकोन बदलतो आणि वेडापिसा होऊन जातो. पण त्याच जागी जर संयम असेल तर तो योग्य मार्गाने निर्णयसुद्धा घेतो आणि नियोजनसुद्धा करतो. म्हणून यशासाठी बनवलेले हे नियोजन असतं ना ते अर्धवट कधीच सोडू नका. त्यामधून काहीतरी चांगलं मिळणारच आहे. जेव्हा हा दृढ विश्वास तुमच्या मनामध्ये येईल ना तेव्हा खऱ्या तुमच्या जीवनामध्ये भक्तीसुद्धा होईल आणि तुमच्या जीवनामध्ये धनसुद्धा निर्माण होईल. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करायला शिका आणि जर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नसुद्धा करत राहा. मग त्याचा विचार करू नका की आपल्याला त्याच्यामधून काय मिळणार आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक कामामध्ये जर मनुष्याने भगवंताच्या नामस्मरणामधून सुरुवात जर केली ना तर त्याच्या जीवनाचं सुद्धा सोनं होईल आणि त्याचे कर्मसुद्धा श्रेष्ठ होतील. त्या प्रत्येक कामामध्ये त्याला ऊर्जा मिळेल. म्हणून पाप इतकं सुंदर पोशाख घालून येतं ना ते पाप आहे असं माहीत असूनही आपण त्याला कवटाळून बसतो. कारण का? कारण त्या पापामध्ये मनुष्याला श्रीमंती दिसत असते, त्या पापामध्ये मनुष्याला धन दिसत असतं. पण जेव्हा पुण्य येतं ना पुण्य अतिशय नम्र असतं. तो त्याचा पोशाख असतो तो कधीही स्वच्छ नसतो. कारण का? कारण तो पोशाख असतो ना तो नम्रपणे असतो आणि ही नम्रता असते ना ती मनुष्याला कधी दिसत नाही.
आणि ज्या मनुष्याला ही नम्रता दिसते ना, तो मनुष्य नम्र होऊन जातो. म्हणून बघा, भरपूर श्रीमंत लोक असतात, बघा किती सोनं नाणं घालतात, पण साधू संतांच्या गळ्यामध्ये कधी सोनं नाणं पाहिलं आहे का तुम्ही? कधीच दिसणार नाही. का दिसत नाही बरं? कारण हे साधू संत असतात ना, हे धन दौलत पैसा मोह माया याच्यापासून खूप दूर गेलेले असतात. पण जो अहंकार असतो, तो अहंकार धन दौलतीमध्ये गुंतलेला असतो आणि त्याच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. जरी तुमच्या जीवनामध्ये कितीही धन असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, तरी तुम्ही जगासमोर त्याचा प्रदर्शन करू नका. कारण हा अहंकार असतो ना, तो एक ना एक दिवस अधोगतीला प्राप्त होतो आणि हा अधोगतीला प्राप्त झालेला अहंकार आपल्याला नरकातच नेतो ना, की स्वर्गाकडे कधी नेतो? कधीच नेत नाही. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये तुमच्याकडे भरपूर धनसंपत्ती असेल ना, तर अन्नदान करा. दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. देव तुम्ही एक हाताने कोणाला देता ना, देव परत पुन्हा तुमच्या पदरामध्ये 2 हाताने तुमची झोळी भरत असतो. हे ज्याच्या लक्षात आलं ना, तो भक्ती मार्गामध्ये सुद्धा रमला जातो आणि सर्वश्रेष्ठ मनुष्य सुद्धा होतो. जय जय रघुवीर समर्थ.